N4 न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा। वळूया पुढील बातमीकडे। महिलांवर होणारे छेडछाड, बलात्कार होणारे थांबतील का? बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा कधी लागू होईल? परवाच मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथे घडलेल्या घटनेतील एका चिमुकल्या निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करण्यात यावी। त्या आरोपीस नांदेड येथील भर चौकामध्ये फाशी देण्यात यावी, तरच न्याय मिळेल अशा सर्व नागरिकांमधून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। बलात्कार करणारा कोणीही असो, त्यास कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, तरच होणारे बलात्कार, अत्याचार थांबतील आणि नांदेड जिल्ह्यातील घडणारा हा प्रकार निंदनीय आणि मनाला चटका लावणारा आहे। धर्माबाद येथील सर्व रहिवाशांच्या वतीने आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने धर्माबाद येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आणि त्या चिमुकलीस योग्य ते न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे। N4 न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती, ब्युरो चीफ, नांदेड। नमस्कार मित्रांनो, एन न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण मराठवाड्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये अशी अत्यंत बातमी झालेली आहे की मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळी येथील अत्यंत दुर्दैवी घटना। तो आरोपी लवकरात लवकर सापडावा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे। त्या आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि सर्व तालुक्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याची चर्चा चालू आहे। तो आरोपी आतापर्यंत सापडला नाही। पोलिसांची व प्रशासनाची काय मागणी आहे याच्यावरती दुर्लक्ष करीत आहेत असे सर्वत्र चर्चा सुद्धा होत आहे। त्यानिमित्त धर्माबादेतील मुस्लिम समाजाच्या वतीने, सर्व बांधवांच्या वतीने तहसीलमध्ये सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात आहे। पण त्यांनी काय बोलू शकतात, आपली काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? सर्वप्रथम मी धर्माबाद मुस्लिम समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आज या निवेदनाच्या माध्यमातून त्या आरोपीला फाशीची सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यावी अशी मुस्लिम समाजातर्फे मागणी करतो। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव या ठिकाणी ह्या निर्दयी लोकांनी, या आरोपींनी त्या लहान मुलीची अशी हत्या करून एक महाराष्ट्राला आणि नांदेड जिल्ह्याला, मुदखेड तालुक्याला काळिंबा फासणारी ही घटना घडलेली आहे। तरी ह्या घटनेपासून, ह्या सगळ्या दुःखापासून त्या कुटुंबांना ईश्वर शक्ती देवो अशी आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही प्रार्थना करतो आणि शासनाला, सन्माननीय तहसीलदार धर्माबाद यांच्या मार्फत विनंती करतो की या लोकांना परत एकदा अशी ही घटना घडू नये यासाठी त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन सदरील समाजाला संदेश द्यावा की यापुढे समाजामध्ये अशा घटना घडणार नाही आणि सर्व मुस्लिम समाज आम्ही त्या कुटुंबाच्या खंबीरपणे पाठीशी आहोत। या ठिकाणी मी घटनेचा निषेध करतो। बाद में सकल मुस्लिम समाज धर्माबाद की ओर से धर्माबाद के निकट मुदखेड़ तालुके में रोही पिपड़ गांव में जो छोटी सी नन्ही सी मासूम परी के साथ अमानवीय घटना घटी है, जिसका अपहरण कर दरिंदगी के साथ में उसका बेरहमी से कत्ल किया गया है, उसके विरोध दर्शाते हुए सकल मुस्लिम समाज की ओर से तहसीलदार साहब से यह निवेदन किया जा रहा है और मुख्यमंत्री साहब से निवेदन किया जा रहा है कि नवीनतम अत्याधुनिक उपकरणों का उपयोग करते हुए उस दोषी को गिरफ्तार किया जाए और उसे कड़ी से कड़ी सजा दी जाए। और हम ये भी उसमें मांग करते हैं कि जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज ने उनके समय में बलात्कारी को चौरंगा कर, यानी चौरस्ते पर उसके हाथ पांव काट कर, उसकी आंखें फोड़कर लटकाने का हुक्म दिया था ताकि लोगों को सबक हासिल हो और लोग उस पर थूक कर जाएं, उसी तरह से इस आरोपी को भी पकड़ के वैसी ही सजा दी जाए ताकि लोगों को सबक हासिल हो और आइंदा भविष्य में इस तरह की अमानवीय घटना ना घटे। ये हम मुख्यमंत्री साहब से, माननीय एसपी साहब से, तहसीलदार साहब के मार्फत निवेदन करते हैं। वतीने अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। अत्यंत याचा पूर्ण नांदेड जिल्ह्यातून अत्यंत शोककुल सर्व नागरिक या घटनेचं जाहीर निषेध करतात। सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं यानंतर अशी घटना घडू नये नांदेड जिल्ह्यामध्ये, त्याप्रमाणे सर्व मुस्लिम समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची खळबळ चालू आहे। लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्व धर्माबादेतील मुस्लिम समाजाच्या त्यांची मागणी आहे। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर। नमस्कार, मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज। N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत।
हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. नमस्कार, N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार. नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं.